हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मी निर्मला, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर तुम्हाला माहीत आहे आपलं चॅनल म्हणजे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग, त्यामध्ये संपूर्ण जे काय तुम्हाला ब्लाऊजबद्दल प्रॉब्लेम असतात त्याची व्हिडिओ मी टाकत असते. ब्लाऊज डिझाईन किंवा ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम येतो त्याच्याबद्दल व्हिडिओ असे टाकत असते. पण आजचा व्हिडिओ जो आहे जरासा थोडासा वेगळा आहे. वेगळा म्हणजे बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज स्टिच करतात, पण स्टिच करताना खूप सारे प्रॉब्लेम येत असतात आपल्या मैत्रिणींना. कोणाला जसं की शोल्डर उतरतात, कोणाचं कसं मोंढ्यात प्रॉब्लेम येतो. खूप सारे प्रॉब्लेम असतात ब्लाऊजमध्ये. ब्लाऊज शिवणं काही सोपं नाही आहे एवढं. आपल्याला वाटतं फक्त पेपर कटिंग ठेवायची आहे आणि ब्लाऊज जो आहे तो स्टिच करायचा आहे. पण जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. ब्लाऊजमध्ये पण तुम्ही त्याला थोडंसं का होईना आपल्याला त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की शोल्डर कसं घ्यायचं, मुंढा उंची कशी घ्यायची, त्याच्यामध्ये परत ब्लाऊजमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. जसं की 1 टक्स, 4 टक्स, कटोरी, प्रिन्स कट, डबल कटोरी, त्याच्यामध्ये अजून भरपूर नवीन डिझाईन वगैरे पण येत असतात. तर तुम्हाला माहीत आहे मी मळ्यामधून राहूनसुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज जे आहेत ते मी स्टिच करते. आणि आमच्या ज्या ठिकाणी मी राहते त्या ठिकाणी एवढे कस्टमर जे आहेत ते आमचे मोजके आहेत. जास्त वस्त्या नाही आहे आमच्या इथे. तरी पण माझं ब्लाऊजचा जो व्यवसाय आहे तो माझा चांगला चालतो. त्याच्यामध्ये काही अडचण नाही आहे. काही लांबून पण बाया येतात. आपलं काम जर चांगलं असेल तर कस्टमर हे येतच, कुठंही जात नाही. आणि माझे कस्टमर जे आहेत ते कुठं पण गेले तरी ते परत माझ्याकडेच येतात. एकदा का कस्टमरला आपल्या हातचा ब्लाऊज त्यांना व्यवस्थित बसला तर ते कस्टमर कुठंही जात नाही. तर अशा पद्धतीने आहे हे. पण बऱ्याच मैत्रिणींना प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी तुम्हाला इथं काय करायचं आहे तर तुम्हाला त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक साईजला जे काही माप आहे ते चेंज झाल्यावर तुम्हाला त्याच्यामध्ये काय बदल करायचा, काय नाही करायचा, ते सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि या पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्लाऊजचं जे आहे ना मेजरमेंटविषयी माहिती घेणं खूप गरजेचं आहे. तर असं नाही, आपण यूट्यूबवरती पण भरपूर व्हिडिओ आहेत जेणेकरून खूप काही शिकायला पण भेटते. आणि खरंच ज्या पण बाया असतील ज्यांना घराच्या बाहेर जायला जमत नाही, खूप काहींना लहान मुलं असतात किंवा ते लांब असतात किंवा कोणी मळ्यात राहतं जसं की मी राहते. अशा भरपूर आहेत ताई मैत्रिणी ज्यांना असं कोर्स वगैरे करायला जमत नाही. तर बऱ्याच मैत्रिणी ऑनलाईनसुद्धा कोर्स करतात. तर कारण की ब्लाऊजमध्ये बेसिक माहिती घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या असणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला खरंच ब्लाऊजचा व्यवसाय करायचा आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्याला वाटतं, व्हिडिओमध्ये जो आपण यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो ते व्हिडिओ शूट करून टाकलेले राहते. मी पण तुम्हाला सांगते, जे व्हिडिओ बनवले जातात आपल्याला खूप छान दिसत्या, खूप छान असं वाटतं किती छान आहे, किती छान फिनिशिंग आहे यांच्या ब्लाऊजांना, किती छान दिसते आहे ब्लाऊज. पण खरं तर म्हणजे हे व्हिडिओ छोटे-छोटे करून शूट केलेले असतात आणि आपल्याला वाटतं आपल्याला येत नाही. असं नाही, आपल्यालासुद्धा येतं. आपण सुद्धा ते करायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. कशा पद्धतीने स्टिच करतात, कशा पद्धतीने कटिंग करतात. सुरुवातीला थोडंसं फिनिशिंग वगैरे येत नाही, पण नंतरून आपोआप तुमचे 10 असे ब्लाऊज 10, 12, 15 असे जसे हळूहळू तुमच्या हाताखालून ब्लाऊज जातील तर आपोआपच ब्लाऊजला फिनिशिंग पण येते आणि ब्लाऊजमध्ये कुठे काय प्रॉब्लेम येतो ते सुद्धा लक्षात येतं. त्यामुळं त्याच्यामध्ये पण कंटिन्यू राहणं खूप गरजेचं असतं. ब्लाऊजमध्ये पण जर ज्या मैत्रिणी घरातल्या घरात ब्लाऊज शिवतात किंवा कधी-कधी काही मैत्रिणी अशा पण आहेत की त्यांचे काही कस्टमर असतात, काही बायांना बाहेर ब्लाऊज टाकायला जमत नाहीत, तर कोणी नवीन शिकत असतात तर त्यांच्याकडं पण त्या शिवून घेतात.
जर त्यांचे पण ब्लाऊज जर अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज घेऊन स्टिच केले तर ते सुद्धा कस्टमर तुमचे फिक्स राहतात आणि कुठंही जात नाही त्यासुद्धा. तर अशा पद्धतीने ब्लाऊजबद्दल आपण जे यूट्यूबवर बघतो की त्यांचे ब्लाऊज किती छान आहेत, किती छान दिसत्या, तर तसं काही राहत नाही. ते व्हिडिओ शूट करून टाकलेले असतात आणि त्यांची मेहनत पण असते त्याच्यामागं. तर अशा पद्धतीने ब्लाऊजबद्दल तुम्हीसुद्धा ब्लाऊजचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने छोटासा कोर्स म्हणा किंवा यूट्यूबवर शिकून तुम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करू शकतात आणि या पद्धतीने तुम्हीसुद्धा घरबसल्या ब्लाऊजचा व्यवसाय हा करू शकतात. तर ब्लाऊजमध्ये जे आहे ना, कधी-कधी जर ब्लाऊजचं टेन्शनसुद्धा येतं. जर कधी कोणाचं ब्लाऊजमध्ये शोल्डर कुणाचं कमी जास्त झालं किंवा कुणाचं मोंढ्यामध्ये प्रॉब्लेम आला तरी पण आपल्याला टेन्शन येतं, कारण की दुसऱ्याचा ब्लाऊज खराब व्हायला नको. कोणाचं मला मागाचा पीस आणलेला असतो आणि त्यामुळं सुद्धा कधी-कधी खूप सारं टेन्शन येतं. तर ते सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर त्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की हां, जर याच्यामध्ये काही बिघड झाला तर आपण काय करू शकतो. आपण कधी-कधी विकतसुद्धा पीस नवीन ब्लाऊज शिकताना विकतसुद्धा पीस घेऊन द्यावा लागतात. तर आम्ही सुरुवातीला अशाच पद्धतीने ज्यावेळेस ब्लाऊज स्टिच करत होतो त्यावेळेससुद्धा बऱ्याच मैत्रिणींचे ब्लाऊज मी घरच्यांना न सांगता नवीन घेऊनसुद्धा दिलेले आहेत. ब्लाऊज स्टिच करायला ज्यावेळेस आम्ही बाहेर जात होतो त्यावेळेस बऱ्याच मैत्रिणींचं ब्लाऊज चुकायचे. तर ते ब्लाऊज चुकले तर आपल्याला ते कस्टमरनी परत एकदा जर चुकीचा आपण ब्लाऊज त्यांच्या हातात दिला तर मग त्यांचं पण जे मनात असतं की परत आपल्याकडे ते कस्टमर आलं पाहिजे. तर मग ते परत मी काय करायचे, तर ते ब्लाऊज जे आपलं जी चिंदक्यांची चिंदकं असतात, जी गोणी असती त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि त्याच्यामध्ये नवीन पीस घेऊन मी त्याच्यामध्ये स्टिच करून देत होते. तर अशा पद्धतीने ब्लाऊजमध्ये खूप सारं हे आहे. पण आपली मेहनत आपण करीत राहिलो तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आहे आणि आवड असली तर बरोबर आपल्याला सवड होते आणि ब्लाऊज स्टिच करायला पण छान वाटतं. तर आणि तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट करून. कोण मैत्रिणी कस्टमरचे ब्लाऊज घेतात किंवा कोण मैत्रिणी घरातल्या घरात ब्लाऊज शिवतात. आता काही मैत्रिणींचं कसं असतं की ब्लाऊज चुकले तरी आपण घरातच आपल्याला घालायचे आहेत या हेतूने पण काही बाया ज्या आहेत ना ब्लाऊज शिवतात किंवा शिकतात की एक मशीन घ्यायची आणि आता मशीन जी आहे ती प्रत्येकाच्या घरामध्येच आहे आणि असं नाही आहे कोणतंच घर की त्या घरामध्ये मशीन नाही आहे म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये मशीन आहे. आता मी तुम्हाला सांगते, जे आपण मैत्रिणींना वाटतं काहींना तर 150 रुपये शिलाईसुद्धा खूप वाटते आणि 150 रुपये शिलाई ज्या आहे ना खूप वाटते आणि मग बऱ्याच मैत्रिणी आमच्या इथे सुद्धा बऱ्याच मैत्रिणींना खूप साऱ्या बायांना 150 रुपये ब्लाऊज आहे आणि साधा ब्लाऊज जर शिवायचं झालं तर 70 रुपये ब्लाऊज आहे फक्त. तरी पण त्या म्हणतात 50 घे 60 घे. तुम्ही सांगा 50 आणि 60 रुपयामध्ये ब्लाऊज आता राहिलेलाच नाही आहे. शिटीमध्ये जर गेलं तर हाच साधा ब्लाऊज जो आहे तो 150 रुपये ब्लाऊज आहे जो अस्तरचा आपण स्टिच करतो आणि जेवढा साधा ब्लाऊज शिवायला वेळ लागतो तेवढाच अस्तरचा ब्लाऊज शिवायलासुद्धा वेळ लागतो आणि त्यामुळे साधा ब्लाऊज तर खरं म्हणजे शिवायला परवडतच नाही. जास्त शिलाई असेल तर मग परवडतो, पण इतकं 60 आणि 70 रुपये ब्लाऊजमध्ये घेऊन आपल्याला ब्लाऊज जो आहे तो परवडतच नाही. पण काय करणार, आमच्या साईडला शिलाईचा रेटच एवढा आहे. काही ठिकाणी पण ही शिलाई अजून आहे. जी माळ्यामध्ये खेडेगावामध्ये एवढी शिलाई देतात बाया आणि तीसुद्धा त्यांच्यासाठी खूप आहे. चालतं आहे, कारण की खेडेगावामध्ये बायांना मेहनत खूप आहे, खूप काम करावं लागतं. म्हणजे रानामध्ये कामाला जावं लागतं. 300 रुपये रोजासाठी दिवसभर काम करावं लागतं. तर मग त्यामुळे इथं कदाचित थोडीशी शिलाई ही कमी असते आणि ती द्यायलासुद्धा बायांना खूप असं हे होऊन जातं. या पद्धतीने
असं आपल्या एरियानुसार जे आहे ना आपली शिलाई असते. तर अशा पद्धतीने मी ना काय केलं, आपलं दिवसभरचं जे काही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग आहे त्याच्यामध्ये अजून व्हिडिओ भरपूर मोठा आहे. नेक्स्ट व्हिडिओ येईल ह्या ब्लाऊजचा डिझाईन कटिंगचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.